आता एक मोठी बातमी त्या रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झालंय। जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर आता एक मोठी अपडेट समोर येते आहे। जात पडताळणी समितीकडून रश्मी बर्वे यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय। रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे हे रामटेक मधून उमेदवार असणार आहेत। आज यांना विरोधक संपवायचे आहे। जो यांच्या विरोधामध्ये उभा राहतो त्यांना त्यांच्या मागे असल्या प्रकारचे कटकारस्थान हे सरकार करतं। या सरकारला लाज वाटायला पाहिजे। एका शेतकऱ्याच्या एक अनुसूचित समाजाच्या महिलेचं तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असं तुम्ही तासाभरात तुम्ही ठरवता। तुम्ही होता कोण ठरवणारे? व्हॅलिडिटी ऑफिसरने पुन्हा पहिल्यांदा एक नोटीस देते, त्याच्यावर पुन्हा एकदा अर्ज काढतो आणि तिसऱ्यांदा त्याच व्हॅलिडिटी ऑफिसर माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे म्हणून ठरवतो। हे सरकारची हुकुमशाही आहे बंधूंनो, आणि हुकुमशाही फार काळ चालणार नाही। आज मी नारी आहे, माझा पूर्ण समाज नारीचा आज माझ्या सोबत ताकदीने उभा आहे। त्यांची जे कास्ट स्क्रुटिनी कमिटीच्या ऑर्डर प्रमाणे त्यांची वैधता ते संपुष्टात आजच आली होती आणि त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट जे SDOने दिलं होतं ते सुद्धा रद्द झाला होता। म्हणून रामटेक लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी ही शेड्यूल कास्टसाठी राखीव असल्यामुळे ते आज शेड्यूल कास्ट पात्रतात उमेदवार नसल्यामुळे त्यांचा अर्ज खारिज करण्यात आला आणि त्यांचं नामनिर्देशन पत्र खारिज करण्यात आला आणि आम्ही घेतलेला ऑब्जेक्शन जे आक्षेप होता ते ॲक्सेप्ट करण्यात आला। त्याऐवजी त्याच्या पतीचा स्वीकार करण्यात आला अशी काही माहिती कोण आहे? उमेदवार असणार आहे? अधिकृत उमेदवार कोण असणार? अधिकृत उमेदवार आता निवडणूक आयोगाने घोषित केले की त्यांचे जे पती आहे त्यांचे ते अधिकृत उमेदवार असतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। रामटेकच्या आमच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल, पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली गेली, एक विशेष समिती नेमली गेली, सकाळी आदेश देऊन त्यांच्या घराच्या दारावर ती नोटीस चिटकवली गेली आणि आज स्क्रुटिनीमध्ये काही निर्णय घेतले, त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आम्ही अपील केलेलं आहे। पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जातंय हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरावतीचे आहेत, त्यांच्याबद्दल कोर्टानं न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलंय, त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार पण केलेली आहे। तर इतक्या पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतंय हे आपल्या निदर्शनास आलं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।